आदित्य डेअरी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि पहिल्या थीम पार्कला, ते म्हणजे फ्लाइंग पांडा थीम पार्क। हळू टाक काय हळू टाक। नमस्कार पोरापोरींनो, तर लय दिवस झाला युट्यूबचा ब्लॉग नव्हता, आज येतोय कारण की आता मी सध्या आवरून बिवरून चाललोय माझ्या कॉलेजला। आणि कॉलेजला मस्त पैकी कॉलेज विलेज करायचं, पोरांना सगळ्यांना भेटायचं मित्रांना आणि कॉलेजहून घरी यायचे। पण आजचा प्लॅन असा आहे का पुण्यामध्ये एक मस्त आहे ना पांडा थीम पार्क म्हणून आहे, तर आपल्याला तिथे जायचंय। मी आहे आणि माझे रूममेट मित्र सगळे आहे, तर आपण जाणार आहे तिथे। मी तुम्हाला तिथे पण घेऊन जातो आणि तिथं आपल्याला म्हणजे सगळं बघायचं नाही का सगळं एन्जॉय आपण कसं करू शकतोय। बाकी सध्या तर मी आवरलोय आणि म्हणजे काय म्हणतो आपण पॅन्ट आणि जर्किंग्स हुडी काय आहे ते घालून आता जायचंय कॉलेजला। तर कॉलेज मला 12 पर्यंत आहे, तर 12 पर्यंत जाईन, तिथून रिटर्न येईन आणि मग काय सगळ्या पोरांसोबत जायचं थीम पार्कला। चला एन्जॉय करू। गाडी बाहेरच राहते त्याच्यामुळे म्हणलं चला पहिलं गाडीला पुसून घेऊ। चला तर खाली आलोय आणि गाडी न्यायच्या आधी काय मी पुसून घेत असतो, कारण की इथं बाहेरचा एरिया आहे, तिथून लई धूळ वगैरे लागत असते। गाडी कशी पोरांची त्यांची जान असते, तिथे काय म्हणलं तर गाडी पुसावच लागते। बी ब्लॅक गाडी धूळ बिलकुल सहन होत नाही। बापू थोडे यार डाग बीत पडले, अरे गाडीला पहिलं धुवून काढावं लागणार। पब्लिक तर कॉलेजला पोहोचलोय इथं, तर हे आमचं कॉलेज सगळं पाठीमागून समोरचा एरिया दिसतो आणि इथून पाठीमागचा एरिया दिसतो। ह्या बाजूला पूर्ण असल्या टाईप कॉलेज आहे, नुसत्या गल्ल्या। तर मी चल बाकीचं बी तुम्हाला दाखवतो। मी एक दिवस ना प्रॉपर कॉलेजचाच व्हिडिओ बनवणार आहे, कारण की कॉलेजनेच आपल्याला सांगितलं व्हिडिओ बनवायला। ठीक आहे, पण तरी बी बघू। आवाज वगैरे थोडा घुमतोय, समोरचा पूर्ण एरिया दिसतोय आणि इथून व्हिडिओ वगैरे भारी, क्वालिटी वगैरे भारी येते एकदम। कॉलेजचं ऑफिस बिफिस इकडे सगळे, हो कॉलेजचा 2nd फ्लोअर आहे। पार्किंग मध्ये आलेलो आहे, गाडी बिडी घेतली आणि आता जायचंय घरी। तर उशीर झालाय, भूक एवढी लागली मला का जाऊ द्या, जेवढा उशीर होईल होऊ द्या, पण बघू चला लवकर जायचा प्रयत्न करू। आपलं कॉलेज वगैरे सुटलेलं आहे आणि आता आपल्याला लगेच निघायचं। हा बोल ना। आपल्याला थीम पार्कला जायचंय, तुझ्याकडे फेस वॉश आहे का? फेस वॉश हाय, 1 मिनिट थांबतो मी देतो। तर हे मुस्टॅचचं फेस वॉश आहे, हे देतो त्याला। हे धर, हाय फेस वॉश। हा फेस वॉश आहे ना तुझे पिंपल बी कमी करेन आणि नवीन पिंपल बी येऊन देणार नाही। ते झालं, पण याचे काही साईड इफेक्ट नाही ना? हे बघ, याच्यात सॅलिसिलिक ऍसिड आहे, ज्याच्यामुळे तुझे जे पिंपल आहे ना ते बी रिमूव्ह होऊन जातील आणि नवीन पिंपल बी येणार नाही। सगळ्यात आधी चेहऱ्याला पाणी लावून घ्यायचं, त्याच्यानंतर फेस वॉश हातावर टाकायचा आणि तो प्रॉपर चुळून घ्यायचा। त्याच्यानंतर तो फेस वॉश लावायचा आपला चेहऱ्याला आणि परत तो फेस वॉश धुवून टाकायचा। मग बघा किती भारी वाटतंय। अरे रिफ्रेशिंग वाटतंय रे। अरे भाऊ, याच्यात सॅलिसिलिक ऍसिड आणि मेंथॉल आहे, त्याच्यामुळे ना उन्हात जरी गेला ना तू तरी एवढंच गार वाटन तुला। अरे जर ऑफर मध्ये घेतला ना तू तर 125 रुपयापेक्षा कमी भेटन तुला। आणि नाही, याच्यात ॲल्युमिनियम ऍसिड आहे, ज्याने तुझे तोंड काही काळे डाग असेल ना तर ते बी सगळे निघून जातील। आणि लायक्रिक ऍसिड मुळे तोंड एकदम ब्राईट दिसन। तुझ्या काय फ्राय काजू माझ्या बहिणीला पण पाहिजे होता। अरे भाऊ, हाय ना मुलींसाठी नाही, फक्त मुलांच्या स्किन साठी बनलेला आहे। त्याला काही रेटिंग बिटिंग आहे का? ए भाऊ, अमेझॉन फ्लिपकार्टला 5 लाखपेक्षा जास्त रेटिंग आहे। ठीक आहे, दे मग आम्हाला। ए भाऊ, अरे हात माझा आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली, त्याच्यात जाय आणि ऑर्डर करून घे, तुला भेटून जाईल। इथं मित्रांच्या रूम काय द्राक्ष आणले, आम्ही द्राक्ष खाणार आहे, घरचे द्राक्ष आहे। आणि मित्रांना आवरायला सांगितलं, अजून आवरलं बी नाही त्यांनी। एवढे येडे मित्र आहे आमचे, घालून गेला काय, जाऊ द्या आवरून राहिलो आम्ही। आला आम्ही आता द्राक्ष खातो, सगळे खाऊ राहिले, लवकरात लवकर निघायचंय। तर गाडी वगैरे आम्ही इथंच लावली आणि हे पोरं सगळे आतमध्ये, पसारा इग्नोर करा पोरांचा। हे चलाय लवकर आणि की कॅबने जायचंय आता। अजून आम्ही नाश्ता बिष्टा काहीच नाही केला। काय किती भारी वाटतं आपण आईस्क्रीम खात असलो। गरीब लोक काय खात रे। घे रे चुकून, घ्या रे तुम्ही बी आता अनिकेतला। अरे बाबू, आणि अनिरुद्धला आता आहे ना पलटी फायर होणार आहे। हे काय सारखा सर आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला पहिलाच उशीर झालाय अनिकेतमुळे, अनिरुद्धमुळे। आणि चाललाय तेवढा मास्क बिस्क लावून जसा सेलिब्रिटी एवढा पॅकून चाललाय, जसा आदित्य डेअरी त्याच्या सोबत आहे। 2-1 तास लागतोय, 20 किलोमीटर लांब आहे। एक तर आम्ही एवढं खाल्लं पिलं होतं ना, त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट झोपा लागले होते। म्हणलं तिथं जायच्या आधीच पोरं सगळे झोपून घेतील गाड्या। दादांचं मोबाईल ठेवायचं सिस्टम एवढं भारी आहे, टाकीला बांधलाय मोबाईल। वा, याला म्हणतात भारत, नाही तर आहे अनिकेत।
इंजिनियर असून भाऊ तो काय फायदा नाही. कोणता इंजिनियर ग्रुप कोणता आहे? बेरोजगार इंजिनियर नावाचा ग्रुप आहे पोरांचा. हे आपण तर प्रॉपर आलो इथं. फ्लाइंग पांडा समोरच्या आपला फ्लाइंग पांडा आणि ते दादा आतमध्येच असते इथं. प्रॉपर गाडी कुठून इथून समोरून आली तर आतमध्ये जाऊ, बघू आतमध्ये कसं आहे काय आहे. मी फुल एक्साइटेड आहे. पोरं अजून गाडीतूनच नाही उतरले. ते दादा भेटले होते आपल्याला, ते आता जस्ट गेले आणि आपलं सगळं फ्रीडम आहे इथं खेळायला. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चाललोय बॉलिंग करायला. तर इथं हा सगळा एरिया आहे. बुटावर पाय नको देऊ, बुटावर पाय बी नको देऊ माझ्या. पडले का? पडले सगळे पडले. आमच्या अख्ख्या लाईफ मध्येच आम्ही फर्स्ट टाइम खेळत होतो. एक नंबर भारी वाटत होतं. सगळे पोरं बी एन्जॉय करायला लागले होते. अनिरुद्ध जर तुला नाही ना पडले एक फटका खाशी ना मा फेक. फटका खाशीम, फटका फेक. त्याच्यानंतर तुषार दादांची एंट्री झाली. ते म्हणले थांबा मी तुम्हाला इथं सगळं दाखवतो. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 9D थिएटर मध्ये नेलं आणि तिथं 9D मध्ये हॉरर शो लावला. अरे बाबू मग तर मोकर घाबरून गेले पोरं. आम्ही 9D मध्ये गेलो. कसं वाटलं? एक नंबर कारण की त्याच्यात डायरेक्ट असं एक शॅडो हॉरर वालं होतं ना, एक हॉरर वालं होतं आणि अजून कोणतं होतं दादा? रोलर कॉस्टर. हा ते एक लय भारी होतं. त्याच्यात प्रॉपर असं पुढे हातबीत धरून ना असं वाटायचं का पडतं काय अंगाला काटे. भारी होतं खरंच. नाही मस्त होतं. त्याला बाकीचं आपण करू काय इकडं. आता बारी होती फ्लाइंग पांडाच्या आतमध्ये जायची कारण की हे सगळं बाहेर होतं ना. आम्ही आतमध्ये गेलो. मी तर गेल्या डायरेक्ट उलट्या उड्या मारायला लागलो कारण की मला उलटी उडी चांगली जमती म्हणलं. जमती तर वरून मी एकदा पडलो बी. एकदा नाही आम्ही लय वेळा पडलो होतो. सगळे पोरं पडलो होतो पण तरी बी कोणचं ऐकलं नाही बरं का. उलटी उडी मारायची म्हणलं शेवटपर्यंत मारतच राहिलो. इथं कोणाला जमत नव्हते आमच्या पोरांमध्ये. मला चांगली जमत होती कर पाहायला गेलं तर. उडी मारायचो वरून शेवटी पडून घ्यायचो मी. खरं एन्जॉय केलं. उड्या मारल्या इथं वरतून बी उड्या मारायचे होते ते बी केलं. आणि इथले पोरं तेवढे भारी होते त्यांना उलट्या उड्या सुईच्या उड्या सगळ्यात जमत होत्या. हा भाऊ म्हणत होता असं पळत जायचं निघून आहे ना वरती डायरेक्ट भीती उचाडायचं. म्हणलं थांब भाऊ मी लगेच करून दाखवतो तुला. पण बॅडकावाने पळत गेलो. त्याच्यानंतर कळलं अरे आपल्याला नाही जमू राहिलं राव. मित्र म्हणला सगळे बाजूला मी करतो म्हणलं. हा ये चल तू पाहिला पुढं. समोर आला तर आला मधून गुडघ्यातून वाकला. म्हणलं तू परत वय गाड्या बाजूला आता नको येतो मध्ये. इथले जे पोरं होते ना त्यांना प्रत्येक गोष्ट चांगली जमायची फक्त आम्हालाच जमत नव्हती. मान्य आहे की ते नाही म्हणलं त्यांना प्रॅक्टिस होती ना. आम्ही काय बिना प्रॅक्टिसची आम्ही उड्या मारतोय तोंडावर पडून राहिलोय खाली डायरेक्ट. पण काही म्हणा भाऊ पोरांना पाडा नाही तर उचलून फेका त्यांना काही फरकच पडत नाही. म्हणलं पोरं सारखे आपल्याला ताण देत राहतो ना ते उड्या मारताना यांच्या ना खाली पाडू आपण डायरेक्ट यांना. त्याच्यानंतर आम्ही बचाव मध्ये गेलो. तिथं तर एवढं डेंजर ना चालताच येत नव्हतं. त्या बॉलवरून डायरेक्ट पाय बी सटकायचे. त्याच्यानंतर तुषार दादा आम्हाला बाकीचे सगळे गेम्स दाखवत होते. त्याच्यात काय शूटिंग गेम्स वगैरे सगळं होतं. त्याच्यानंतर आम्ही गाड्यांचे बी थोडा गेम खेळलो. हे बघ याने तू ऍडजस्ट करू शकतोय पण तुला हा याला अजून करू शकतो ऍडजस्ट पण हे एकदा जर दाबलं ना सोडू नाही शकत. हा याला जेव्हा तुला पकडायचं तेव्हा याला फक्त दाबून सोडायचं. आधी तू बघ तुला कोण पाठवला पाहिजे. हा का याचा पहिला चान्स आणि त्यांनी तो बी घालून टाकला. त्याच्यानंतर चला आता म्हणलं आपण ना मोठ्या गाड्या वगैरे चालू. तिथं कम्प्युटर चालू होतो. इथं डायरेक्ट चालू होतो. आम्ही तर एकटे चाललो होतो. हे डायरेक्ट दोघं डबल सीटर बसले. म्हणले अरे डबल सीटर कुठे बसले याच्यात. पण काही म्हणा भाऊ याच्यात गाड्या धडकवायला एकामेकाला लई जास्त मजा येते. त्याच्यानंतर याच्या मागे त्यांनी जिम बी बनवेले ती बी ते आम्हाला दाखवायला नेत होते. हा का भाऊ धन्यवाद भाऊ. असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत. इथं पोरं क्रिकेट वगैरे बी खेळायला आणि त्यातले ते पोरं आपले फॅन बी होते हो. त्याच्यानंतर त्यांनी सगळे सोबत फोटो काढून घेतले. एकटे गेलेस फिश पा केलं. मी इकडं निवांत बसलो. अरे मी निवांत बसलो होतो. यांनी काय ते फिश पा करून घेतलं. मी राहिलो तसं मी परत चाललोय. चाल राहू
तुम्हाला वाटत असं फिश पाक्याला एवढं काय गुदगुले वाटतात का काय? अरे एवढं डेंजर वाटतं ना, असं वाटतं माशी होऊन डायरेक्ट पायाला चावरायले काय. तर हे लास्ट राहिलेलं आहे आणि उडायचंय आम्हाला. हा उडायचंय आता आम्हाला जायचंय. सगळ्यात जास्त एक्साइटेड याला आहे. तर आपण ते ड्रोन आणलं असतं ना. धर 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 शूट कर रे. एक मिनिट माझं वॉलेट माझ्याकडे नाही. विशाल वॉलेट नाही माझ्याच्यात. कस काय तिथे काय संबंध? काढलंच नाही. गाईस याचं वॉलेट तिथंच ठेवून आलाय तो आतमध्ये. आता परत जटे आमच्या मागं माझ्याकडे होतं. परत आम्हाला फ्लाइंग पांडा मध्ये जावं लागणार आहे इथं. गाईज वॉलेट हरवलं. गाईज वॉलेट हरवलं. कंटेंट भेटलं ना. आता आम्ही सापड राहिले वॉलेट. यार तू ह्याच्यावर बसलेलं तेव्हा वा सगळे पोरं झोपले होते. सगळे बॉल्स वगैरे बाहेर काढायला. कारण की ना त्यांना मी म्हंटलो होते यार काही पण करा पण तेवढं वॉलेट द्या गाड्या काढून. पण ते एका वॉलेटच्या नादात आम्हाला त्याच्यातून अशा गोष्टी सापडतात ना. यायला म्हणले तर वेगळाच विषय चालू आहे इकडं. वॉलेट पडलंय त्याच्यात. आता आम्ही ह्याच माझ्याच ब्लॉग मध्ये आम्ही सापडत बसलो का कुठं असेल आणि एका व्हिडिओत दिसतंय ते कुठं पडलंय. हा समोरचा एरिया आहे त्याच्यात दिसतंय ते पडलंय. आता आम्ही सगळे मिळून शोधू राहिलोय. लवकर शोधलं तर बरं आहे. हो आता काय होतंय. सगळे झुपले हो. सगळे झुपले इथं सापडायला. काही नाही सापडलं. वॉलेट गेलंय आता गेलंय खाली. भाई एवढ्या मेहनतीनं आत्ताशी सापडलं. कुठं होतं काय? अरे भाई धन्यवाद. कुठे ते वॉलेट? ए भाई धन्यवाद. सगळ्या पोरांच्या मदतीनं हे सापडलंय. सगळ्या पोरांचे परत एकदा धन्यवाद. एवढं इथं होतं एवढा एरिया. आम्ही तिथून सगळं फेकून दिलं बाहेर. इकडचं निम्म भरलं इलेक्ट्रिक. चला नाही पोरांचा स्वभाव विवाह सगळं भारी हो. त्यांनी सापडून दिलं. धन्यवाद सगळी पांडा गँग. वॉलेट सापडून दिलं. आता हे राहिलंय हे करायचं. तुझ्या वॉलेटच्या नादात आमचे लागले ना. सगळ्यांचे लागले भो. लास्टला आम्ही हे झोके बिके खेळलो. एकदम मजा आली. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे पुण्यात फ्लाइंग पांडाचे भो. कात्रज बायपास नवले ब्रिजचं रोड आहे ना त्याच्या सृष्टीच्या अपोजिट आपल्या साईडला चिटकूनच आहे. म्हणजे अभिनव शाळेच्या अपोजिट. तर नक्की सगळ्या फॅमिली ना फ्रेंड्सनी कॉलेज फ्रेंड्स कुणी बी असो टाइम काढायचा आणि यायचं. कारण की जे एन्जॉय आपण म्हणतो ना खरंच मजा आहे. प्रॉपर परांगातून. थँक्यू परत एकदा तुषार दादांना. त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि दिवसभर पूर्ण एन्जॉय केला आम्ही. आणि तुम्हाला बी मुस्टॅचचा फेस वॉश पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ऑर्डर करून घ्या.